नमस्ते. दिव्यांग भव्य क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष विजय काका कुलकर्णी बोलत आहे. महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग बांधवाची पेन्शन शासनाने 25% दिव्यांग बांधवाची फक्त सोडलेली आहे. अधिकाऱ्याला विचारणे केले असता अधिकारी सांगत आहेत शासनाकडे पैसा नाही, त्यामुळे 75% दिव्यांग बांधवाची पेन्शन अद्याप 2 महिने झाले मिळालेली नाही. तसेच इतर राज्यातनी 6,6 हजार रुपये पेन्शन दिव्यांग बांधवाला आहे, परंतु महाराष्ट्रात मात्र 2,500च पेन्शन मिळत आहे. ही पण 2 महिने 3 महिन्यानंतर होती. आमदार खासदाराचा पगार मात्र वेळच्या वेळेला होतो, तारखेच्या तारखेला होतो, परंतु महाराष्ट्र राज्यातील आंधळ्या पांगळ्याचा पैसा येण्याकरता शासनाकडे निधी उपलब्ध नाही असे सांगणे महाराष्ट्र राज्यातील मंत्र्यांना शोभते का? असे सांगायला महाराष्ट्र राज्यातील मंत्र्यांना थोड्या लाजा वाटल्या पाहिजेत. आपण महाराष्ट्र राज्यातील मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून पद उष्वत आहे आणि आंधळ्या पांगळ्याचा पगार करण्याकरता आपल्याला पैसा नाही. याकरता अशा शासनाचा निषेध नोंदवण्याकरता व महाराष्ट्र राज्यातील माझ्या दिव्यांग बांधवाला न्याय मिळवून देण्याकरता उद्या सकाळी 4/5/2026 रोजी सकाळी 8 वाजता अकलूज ते दिव्यांग कल्याण आयुक्तालय पदयात्रा काढलेली आहे. सकाळी 8 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामधून बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मोर्चा निघणार आहे. त्या मोर्चात महाराष्ट्र राज्यातील माझ्या तमाम दिव्यांग बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थितीत राहिले पाहिजे. आपल्याला असे जर आपण गप बसलो तरी न्याय हक्क येण्याकरता कोणीही पुढं सरसावणार नाही. याकरता आपल्या हक्काचे आपल्याला शासनाकडून मागून घेण्याकरता आपल्याला उद्याच्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने उतरले पाहिजे. अकलूज ते पुणे दिव्यांग कल्याण आयुक्तालय ही पदयात्रा काढलेली आहे. अकलूज पोलीस स्टेशननं आम्हाला नोटीस बजावलेलं आहे की 5 लोकांपेक्षा ज्यादा लोक जमा करणार येणार नाहीत, अन्यथा अटक करू. अहो तुम्ही अटकच काय करताय? आम्हाला तुम्ही आयुष्यभर तरी आतमध्ये बसवलं तरी चालेल, परंतु आम्ही आमच्या महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग बांधवाचा न्याय हक्क सोडणार नाही. तुम्ही देत नाही तरी आम्ही हातातून तुमच्या इसकून घेत आहे. कसा देत नाही तीच आम्ही उद्या बघू. तरी महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग बांधवाला माझ्या हात जोडून नम्रतेची विनंती आहे की उद्या सकाळी 8 वाजता मोठ्या संख्येने उपस्थितीत राहा. अकलूजमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात मोर्चा निघणार आहे. ही पदयात्रा पहिला मुक्काम आपला इंदापूरमध्ये असेल. असा मुक्काम करत करत आपल्याला पुणे दिव्यांग कल्याण आयुक्तालयामध्ये हे मुदत अन्नत्याग उपोषण करायचे आहे. या पदयात्रेला महाराष्ट्र राज्यातील माझ्या दिव्यांग बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थितीत राहावे ही माझी नम्रतेची विनंती आहे.